हाय, हॅलो. कसे आहात सगळे? सो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज मी तुम्हाला घेऊन आली आहे वाघोलीला. सो येस, आम्ही आता पोहोचलो आहे फायनली आणि खूप लांब आहे आमच्यासाठी कारण की स्कूटीवर जो येतो आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, बट ऑटो करून तुम्हाला एक 15-20 मिनटं जाईल आणि खूप आतमध्ये आहे हे. सो आपण मंदिर बघूया. इथे मठाजवळ सुंदर असं गार्डन होतं जिथे मुलांना खेळायला आणि मोठ्यांना दर्शन करून विश्राम करण्यासाठी एक सुंदर अशी प्लेस होती. फायनली पोहोचलो आहे आणि मठात आम्ही एंट्री नाही केली आहे. बाहेरूनच मठ खूप सुंदर दिसतंय. हम गया नहीं जिंदा है स्वामींच्या ह्याच वाक्यावर आपण स्वामी भक्त जगतोय. खरं आहे ना? एंट्रन्स करताना स्वामींचा हा मस्त फोटो आहे आणि आतमध्ये गेल्यावर खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटतं. असं वाटतं की स्वामी तिकडे हुबेहूब बसले आहेत. जेव्हा तुम्ही मंदिरात याल, प्रवेश कराल, तेव्हा असं वाटेल खरंच स्वामी आपल्याला बघतायत. आणि मम्मीलाही तोच अनुभव आलेला. खूप सुंदर वाटत होतं. आणि इथे अशा ह्या ओठ्या आहेत, ज्यांना जसं जमतं तसं ती लोकं ओठ्या घेऊ शकतात. आणि एक त्यांच्याकडे आहे की ती लोकं सिंगल नारळही आपल्याला देतात. स्वामींचे मठ आपण कित्येक बघतो, पण ज्यावेळेला आम्ही ह्या मठात गेलेलो, तेव्हा खूप सुंदर वाटत होतं. आणि इथे कोणीही कसलाही भेदभाव करत नाही. मी बोलते व्हिडिओग्राफीचं. प्रत्येक मंदिरात व्हिडिओग्राफी अलाउड नसते ना, फोटोग्राफी अलाउ असते. पण इकडचे जे ओनर आहेत आणि बाकी सगळे आहेत, ते खूप शांत आणि खूप छान आहेत आणि खूप आपल्याला छान इन्फॉर्मेशनही देतात. त्यांनी फोटो घेण्यासाठी आम्हाला कधीच रोकलं नाही. कित्येक जण व्हिडिओ काढत होते आणि हां, काही ठिकाणी होम-हवन असतं, तिथे आपल्याला असं घी टाकता येत नाही. पण इथे असं होतं की पूर्ण त्या बाउलमध्ये घी होतं, जिथे आपण टाकू शकतो आणि पायाही पडू शकतो. हे खूप महत्त्वाचं असतं, कारण की प्रत्येक भक्त स्वामींना भेटण्यासाठी येतो आणि हे सगळं करायला प्रत्येक भक्तालाही आवडतं. सो इकडचं हा एक मला पॉइंट खूप जास्त आवडलेला. व्हिडिओ काढता-काढता राहूनच गेलं, की व्यवस्थित पाया पडायचं. तर मी तिकडे होम हवनला व्यवस्थित पाया पडली. त्याच्यानंतर इथेही त्यांची एक छोटी पूजा होती. नंतर स्वामींचं दर्शन करायला गेलो आम्ही आणि साक्षात समोरच स्वामी समर्थांची मूर्ती होती. खूप सुंदर असं वाटत होतं आणि पादुका आहेत तिकडे स्वामींच्या बाजूलाच साईबाबांचं मंदिर आहे छोटंसं. खूप दिवसांपासून मम्मी पण बोलत होती, की इकडे जायचंय करून. पण सप्ताहाच्या दिवशीच जायचा मस्त मुहूर्त भेटला आणि पूर्ण दिवस तर आमचा तिकडे गेला नाही, पण आमची संध्याकाळ मात्र खूप सुंदर गेली स्वामींच्या मठामध्ये. वाटलं स्वामी समर्थांच्या मठात येऊन? प्रसाद बघ काय खाऊन काय छान. मठ कसं वाटलं ते बोला. प्रसादाबद्दल तुला घे. खाल्लं मी. दर्शन करून आल्यावर खूप मन प्रसन्न झालेलं आणि खूप सुंदर अशी जागा होती. गाईज, खूप सुंदर मठ आहे. प्लीज इथे व्हिजिट करा. जर तुम्ही नालासोपाराला वगैरे राहत असाल किंवा तुम्ही कुठेही राहत असाल, इथे व्हिजिट करा. स्वामी समर्थांचं मठ खूप सुंदर आहे आणि त्याच्या बाजूला लागूनच अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे. वाघोलीमधले हे अनोखे गणपती मंदिर जे आहे जमिनीखाली, अंदाजे 14 ते 15 फूट खाली. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. हे मंदिर अंडरग्राऊंड आहे. शांतता आणि थंड वातावरण आणि एक अलौकिक एनर्जी. इथे येताच मन एकदम शांत होऊन जातं. प्रत्येक पायरी खाली उतरताना असं वाटतं की आपण दुसऱ्या जगात प्रवेश करतो.
सो गाईज आम्ही आता दर्शन घेतलं दोन्हीकडचं, अंडरग्राऊंड गणपती अल्सो मठामध्ये पण, आणि खूप सुंदर मठ आहे. गणपतीचं मंदिर स्वयंभू आहे आणि खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये प्लस AC पण आहे आणि असं थंड आपल्याला वाटतं, थंड. हां AC तर थंडच उठूसच वाटतं. वाटत नाही मंदिरात. तर आम्ही बाहेरून आलो तर गरम गरम खूप वाटत होतं आणि खूप सुंदर आहे. प्लीज तुम्ही इथे व्हिजिट करा. आणि जायचं मन करत नव्हतं, असं वाटत होतं की गणपतीच्या पाशीच आपण बसूया. सेम स्वामी समर्थांचं मठ पण असंच वाटत होतं. सो येस, आणि इथे खूप छान असं फोटो काढायला पण खूप सुंदर सुंदर ते बूथ आहेत की आपण फोटो काढू शकतो. सो आता आम्ही मम्मीचे फोटोज काढतो इकडे. पहिल्यांदा मंदिराच्या बाजूला मी अशी प्रॉपर्टी बघितली जी सुंदर डिझाईन केली आहे, सगळ्यांचा विचार करून, लहान मुलांचाही आणि मोठ्या माणसांचाही. का ते हे व्हिडिओ बघून तुम्हाला कळेल. खूप सुंदर त्यांनी गार्डन बांधलं आहे, बाजूला ग्रीनरी आहेत आणि एक मस्त विश्रांतीचा एक वेळ त्यांनी दिलेला आहे दर्शन करून आल्यावर, कारण की लांबून लोक येतात. आणि मी मस्त झोपाळ्यावर झोका घेत होते, तिकडनं माझं जायचंच मन करत नव्हतं. संध्याकाळचे 6 वाजलेले तरीही सूर्याची किरणं बघा, नारळाच्या मोठ्या मोठ्या झाडांमध्ये किती मस्त गुपित लपली आहेत सूर्याची किरणं. मला आम्ही रॅपिडो बुक करतोय, रॅपिडो बुक होत नाही आणि 41 का 40 जणांनी आमचं ॲक्सेप्ट केलंच नाही आहे. सो आम्ही इथे बसलो आहे, वृद्धाश्रम आहे इथे बाजूला, तर आम्ही इथे बसलो आहे आणि वाट बघतोय रॅपिडो कधी येईल याची. सो येस, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.